नमस्कार, मी किरण हेगडे. बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमाचा आजचा 5वा दिवस. आमचे प्रतिनिधी रोहन राऊळ यांनी या आजच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. बिग बॉसच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार आहे एक जबरदस्त कार्यक्रम, दादूज ऑर्केस्ट्रा, फॅशन शोभेल तुला. काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक 2 महिला आणि 2 पुरुष वेगळ्याच गेटअपमध्ये दिसून आले. कोण आहेत हे नवीन सदस्य असा प्रश्न मनात येऊन गेला, पण तसं काही नाही आहे. उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप, तर सुरेखा कुडची आणि मिनल शाह हिने पुरुषांचा गेटअप केला होता. चौघेही त्यामध्ये एकदम परफेक्ट दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही. दादूज ऑर्केस्ट्रा फॅशन शोभेल तुला या कार्यक्रमात विकास पाटील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मिनल शाहसोबत नृत्य सादर करणार आहे. उत्कर्ष शिंदे आणि सुरेखा कुडची यांच्यासोबत ही पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर धमाल डान्स होणार आहे. यांना साथ मिळणार आहे दादूज म्हणजे संतोष चौधरी यांची. घरातला माहोल एकदम हलका फुलका होताना दिसणार आहे आणि सदस्यांनी बरीच धमाल मस्ती केलेली दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात दर दिवशी नाही, दर मिनिटाला नाही, तर दर सेकंदाला स्ट्रॅटेजी बदलत असते. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोणाच्या बाजूने आहे हे सांगणं खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना स्वतःला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजी आखताना आपल्याला पाहायला मिळतील. आता ती नक्की कोणाबद्दल आहे हे आजच्या भागातच कळेल. जय उत्कर्षला बोलताना दिसणार आहे. ती इझिली मॅन्युप्युलेट होणारी आहे. ती आपल्या बाजूने कधीही होऊ शकते. ती ओपन माइंडेड झाली आहे आता. आणि दुसरी सदस्य जी आहे ना, तिला इतक्या लवकर नको बाहेर काढूया. बडबड आहे ती. कॉमेडी कंटेंट आहे. उत्कर्ष म्हणाला, हो त्याला पण आता नको बाहेर काढूया, त्याला नंतरसाठी ठेवूया. जय पुढे म्हणाला, दर शोला एक जोकर लागतो. तो जोकर आहे. त्याचा वीक पॉईंट आपल्याला माहीत आहे. इमोशनल ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याला जास्त दिवस भाव नाही ना, त्याला जास्त दिवस जर भाव दिला नाही तर तो एकटा पडणार. त्याला विचारायचंच नाही, ॲडवाईस पण देऊ नकोस. आता तो नक्की कोण आहे ह्या घरातला जोकर? कोणाबद्दल जय आणि उत्कर्ष बोलत आहेत हे आपल्याला आजच्या भागात कळेलच. आज सोनाली करणार आहे गायत्री दातारची ॲक्टिंग. काय आहे मिनल शहाचं म्हणणं यासाठी बघा बिग बॉस मराठी आज रात्री कलर्स मराठीवर. नमस्कार. आपला मराठी बिग बॉस. कशी माहिती आहे का, शी मॅन्युप्युलेटिव्ह. ती आपल्या साईडने कधी पण ठेवली. डराएंगे ना तिला सांगितलं, डराएंगे ना उसको. मी फक्त सांगितलं, ॲडवाईस दिली. जेव्हा मी तिला पुश केलं ना, त्याच्या पहिला मी तिला एक ॲडवाईस दिली की तू
तुझा गेम नाही खेळतेस, तू दुसऱ्यांसारखं खेळते आणि तू खूप खुश आहेस. म्हणजे इथे खुश होऊन राहायचं. बरोबर आहे की नाही? तर तिला जेव्हा पाडणार ना तेव्हा तिला ते रिझनकडे तिने बोलून पण दाखवणार ना. बरोबर, जयदादानी मला सांगितलेलं असं दुपारी, तेच रिझन आहे. मी बोललो तेच होतं रिझन. आणि आता मी तिला येत जाताना मुद्दामून टॉन्ट मारतो. मी बोललो हे पाहिजे तुझ्याकडनं, बरोबर खेळतेस, हे पाहिजे. तर आता ती काय करते, ती ओपन माइंडेड झाली आहे. पहिलं काय होतं, एवढंच दिसत होतं. तसं तिला पहिलं पंप केलं ना, पुढे पण शी कॅन एनी टाइम सोनाली को नहीं उड़ाएंगे क्योंकि बड़बड़ बड़बड़ है, वो कंटेंट है, कॉमेडी कंटेंट, राइट. विशाल को भी ना अब भी नहीं उड़ाएंगे, विशाल को बाद के लिए रखेंगे. हां, अरे तो हे तो जर रायबल आहे ना समोरचा. सोला एक जोकर लागतो. हो, जोकर आहे. त्याचा वीक पॉईंट आपल्याला माहिती आहे की हा इमोशनल ब्रेकडाऊन होतो. म्हणजे ह्याला जर तू जास्त दिवस भाव नाही दिला ना, तो डिप्रेशनमध्ये जाईल. समजलं का तुला? जो तसं आहे, मग त्याला त्याच्यावरतीच त्याला हॅमर करायचा, तर एकटाच पाडायचा, त्याला एकटा पाडायचा, त्याला विचारायचंच नाही. तो जरी आला ना, हां हां हां, त्याला भावच नको, त्याला ॲडवाईस पण नको देऊ. आपण सगळ्याजण इथे ही गायत्री सगळ्यांचं सांगा, मी सांगते, मला नाही विचारलेलं कोणी ते झालं. माझं तुझं काय आहे सांग मग. तर मी म्हटलं माझं अक्षय आहे. हसायला काय झालं गायत्री? प्रत्येक वेळेला सेफ खेळतेस तू, प्रत्येक वेळेला. हो, आत्तापर्यंत मला असं वाटतं की तू प्रत्येक वेळेला सेफ खेळतेस, काही बोलूच नकोस, तर काही सांगू नको. तुझं काय म्हणजे इथं आम्ही कशाला आलोय? इथं आम्ही इथे बिग बॉसने बोलवले म्हणून आलो, इथं आम्ही खेळायलाच आलोय ना. तुझं काय म्हणजे? तू असं कसं विचारू शकतेस तुझं काय म्हणजे? मला काही ऐकायचं नाही. नमस्कार मित्रांनो, जबरदस्त कार्यक्रम फॅशन शोभेल तुला. गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावर तुरळे तुरळे केस, त्याचं बी घेते याचं बी घेते, पण मनात फक्त सुरेश. आज रात्री 9:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही.